हाय मित्रांनो, आज आपण बोलणार आहे इंग्लंड वर्सेस भारत दुसरा मॅच आणि त्याच्याबद्दल काही न्यूज काही अपडेट आलेले आहे. चला तर मी तुम्हाला सांगतो. पहिली अपडेट असं आहे की इंग्लंडने त्यांचं प्लेइंग 11 अनाऊन्स केलं आहे. जोफ्रा आर्चर त्या प्लेइंग 11मध्ये नाही आहे. त्याचा फॅमिली एमर्जन्सी असल्यामुळे तो काय सेकंड टेस्ट मॅच खेळणार नाही आणि तो आपलं मंगळवारी टीमला जॉईन करणार आहे अशी न्यूज आलेली आहे. आणि भारताचा जसप्रीत बुमराह ह्यो खेळणार आहे की नाही हे सेकंड टेस्ट मॅच लास्ट दिवशी कळणार आहे. आणि भारताकडून कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघं स्पिनर खेळणार आहेत. ही दोघं स्पिनर भारताला जिंकू शकतात की नाही प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि प्रसिद्ध कृष्णाचं पण रिप्लेसमेंट आहे असं भारताच्या कोचनं सांगितलेलं आहे एका इंटरव्ह्यूमध्ये. आणि म्हटलं तर सगळ्यात मोठा रेकॉर्ड बर्मिंगहॅम या स्टेडियममध्ये भारताचं एक पण आतापर्यंत 1980 पासून ते 2025 सुरू आहे. इथं एक पण मॅच भारताने जिंकली नाही. टोटल 8 मॅचा खेळलेल्या आहेत आणि त्याच्यातलं 7 मॅच आहे इंग्लंड जिंकले आहे आणि 1 मॅच ड्रॉ झालेली आहे. भारत ह्या ग्राउंडवर किती पण मस्त खेळला ना, भारताचे प्लेयर स्टार प्लेयर महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली ह्या प्लेयर नाही ना तिथे शतक अर्धशतक विराट कोहलीने तर 150 मारले होते तरी पण आहे ना या स्टेडियमवरती आहे ना मॅच जिंकलेले नाही. किती पण केलं ना लवकर आहे ना या ग्राउंडवरती आहे ना मॅच जिंकलेली नाही. आणि 2025ला असे काही रेकॉर्ड झालेले आहेत की RCBनं पण आहे ना IPLचं कप जिंकले. साऊथ आफ्रिकेनं पण आहे ना आपलं WTCचं वर्ल्ड कप जिंकले. तसंच भारत पण ह्या वर्षी 2025मध्ये बर्मिंगहॅम या स्टेडियममध्ये आपले जिंकेल का प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि ह्याच्या आधी पण ऑस्ट्रेलिया कधी गाबामध्ये हरले नव्हते पण भारताने तिथं पण आहे ना हरवलं होतं त्यांना. तसंच बर्मिंगहॅमचं पण घमंड भारत तोडी शकेल का ही युवा टीम युवा पिढी प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि आपलं म्हणलं तर नेपाळ टीम हे ऑस्ट्रेलियामध्ये आणि वेस्ट इंडिजमध्ये जाऊन T20 मॅचा खेळणार आहेत. ही आपलं नेपाळसाठी खूप मोठी गोष्ट आहे. नेपाळ क्रिकेट फॅन आणि क्रिकेट बोर्डसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि कॅप्टन कूल धोनी यांचा ट्रेडमार्क ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट झालेला आहे. एवढंच की त्याच्यामध्ये आहे ना 180 दिवसात कोण तिसऱ्या पार्टी म्हणजे तिसऱ्या व्यक्तीनं आहे ना विरोध करू नये. असं झालं तर आहे ना ते निवेदन आहे ना ॲक्सेप्ट होईल असं कोर्टाकडून मंजुरी भेटलेली आहे. आणि आपला साऊथ आफ्रिकाचा कॅप्टन टेस्ट क्रिकेटचा कॅप्टन केशव महाराज यांनी आहे ना आतापर्यंत आहे ना 200 विकेट घेतलेले आहेत टेस्टमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. आणि कुलदीप यादवनं असं म्हटलं आहे की माझा म्हणजे खेळायच्या आधी माइंडसेट त्याचा असं आहे की अटॅकिंग माइंडसेट खेळणार आहे. तो बॉलिंग पण आहे ना असं अटॅकिंगनंच आहे ना करणार आहे. आणि इंग्लंड बर्मिंगहॅममध्ये हरेल का नाही प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि हा रेकॉर्ड बदलेल की नाही 1980 पासून ते आता 2025 चालू आहे. या म्हणजे नाही म्हणता येणार लय वर्ष झालं भारत इथं एक पण टेस्ट मॅच जिंकलेली नाही. ही युवा पिढी ही युवा टीम शुभमन गिलच्या कॅप्टनशिपमध्ये हा रेकॉर्ड तोडेल का प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि जसप्रीत बुमराह सेकंड टेस्ट मॅचमध्ये खेळेल की नाही प्लीज कमेंटमध्ये सांगा.